आता इथं आपल्या कहाणीला एक वळण येतं, महत्वाचं वळण आहे. सत्ता नसल्यानं आणि पुढील 5 वर्षही सत्ता नसल्यानं शरद पवारांचे समर्थक सध्या धास्तावलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पेक्षाही शरद पवारांचे आमदार कमी असणं ही बाब त्यांच्या खच्चीकरणासाठी पुरेशी आहे. अशा स्थितीमध्ये शरद पवार समर्थक आमदारांचा गट भविष्यात फुटला तर प्रश्न उपस्थित राहतो की नक्की शरद पवारांच्या सोबत राहील तरी कोण? रोहित पवार घरचेच आहेत, ते राहतील. जितेंद्र आव्हाड हेही घरचे आहेत, तेही राहतील. रोहित पाटील यांना पर्याय सध्या नाही, त्यामुळे ते राहतील. आणि राहतील ते जयंत पाटील. या व्यतिरिक्त कोणी शरद पवारांच्या सोबत राहील याची शाश्वती आज तरी देता येत नाही. आणि म्हणूनच 10 पैकी फक्त 4 आमदार उद्या शरद पवारांच्या सोबत राहतील असं म्हटलं जातं आहे. एकीकडे सत्तेच्या शिवाय राहायची सवय नाही आणि दुसरीकडे जी परिस्थिती आहे ती बदलायसाठी मेहनत करायची नाही. यामुळे शरद पवारांच्या पक्षात मरगळ आहे. ही मरगळ आहे म्हणूनच पवारांच्या पक्षातले पवार नाराज आहेत. मी काय अख्खा महाराष्ट्र नाराज आहे. अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे. सरकारवर का? तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही. आणि विरोधी पक्ष का? कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही. मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काही हरकत नाही.